निलेश येतोय, निलेश जाधव तिसऱ्या क्रमांकावरती. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता आकाश धानवी मनगटी फटका पाहतोय. मनगटच्या सहाय्याने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये घेऊन काढला होता. सागर धानवी चेंडूला तिकडे उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. सन्माननीय प्रकाशजी शेलका साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे, ज्याने मला या स्पर्धेकरता कूलर स्पॉन्सर केलाय. त्याचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात येताना दिसतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना अब्बूस्फोर्ट्स खार्डी आणि जीवदानी गिरीज या संघामध्ये जो संघ जिंकेल, विजय होईल, तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. ब्लॉकमध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढला. डी मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. 2 धावा कदाचित पण पूर्ण झाल्यात का नाही हे पाहावं लागेल, कारण पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडूला तिकडे पकड, थोडासा फंबल झाला आणि या ज्या प्रकारे चेंडूला थ्रो केलं गेलं. अगदी आपल्याला स्लो मोशन मध्ये दाखवलं जाईल आपल्या स्क्रीनवरती. नॉट आउट असेल, नॉट आउट. ते बघा खूप चांगला फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक आला तिकडे, चेंडूला 1 बॉम्ब्स फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 बॉल टाकून झालेत. ऑन साईडला धमाका सरळ उडवलाय चेंडूला बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बघा या षटकाराने धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करत असताना 11 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते बघा स्लोअर वन टाकला होता चेंडू हवेमध्ये, मस्त टायमिंग झाला होता तिकडे. चेंडू पायावरती पडतोय आणि चेंडू आपली दिशा बदलतोय. 2 धावा तिकडे पळून पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावेवरती आपण पाहतोय ते समाधान मानावं लागतंय. संतोष आपण पाहतोय, संतोष डावले एक जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. पुढे सोना फटका ते खेळला गेलाय. चेंडूला लॉंग ऑफ मध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील तेवढे सुरेख झाली. मात्र 2 धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावाला, या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 15 या आकडावरती. 15 रन्स 15 धावा
या धावफलकावरती लागले जात आहेत. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल, न्यू स्टार वसई आणि साई इलेव्हन डोंगरीपाडा तिन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ऑन साईडला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. थ्रो खूप चांगला झालाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा थ्रो आणि ते निलेश जाधव याला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. मोठीच राहू द्या माग जरा, मोठीच राहू द्या माग जरा, बारकीच आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, या बारकीच आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, बारकीच आधी लगीन करा. थँक्यू डीजे. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकानंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील करणार आहोत सेमीफायनल साठी. 4 चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय सेमीफायनलच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच नंतर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने पहिल्या दिवशी सुपर 4 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जर बघितला न्यू स्टार वसई, तिसरा दिवस साई इलेव्हन डोंगरीपाडा आणि आजचा चौथा दिवस आहे. पाहूया कुठला संघ इथे सुपर 4 मध्ये क्वालिफाय करतोय. अबू स्पोर्ट्स कार्डी की जीवदानी गिरीज. सन्माननीय मयूरजी शेंडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. इथे बघा मस्त टायमिंग झालाय आणि चांगला झेल देखील तिकडे पकडलाय. फलंदाज आल्या पावली माघारी परततोय. फुल टॉच चेंडू, चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढे. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे साधली गेलेली आहे. आणि आपण पाहतो या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 18 या आकड्यावरती. इथे बघा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावरती. बघा इथे देखील आणखी एक चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. डॉट बॉल ची सांगता इथे देखील झालेली आहे. आणि आपण पाहतोय दुसरं षटक हे समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. गडी बाद झालेत 3 बाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येऊया.
राकेश शेवटचं षटक टाकतोय. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय. हा चेंडू इथे फील्ड केलाय. डॉट बॉल येतोय. बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय जुताणी गिरीज आणि अब्बू स्पोर्ट्स खर्डी अशा दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. जो संघ जिंकेल सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे आलाय. थोडासा फंबल आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावरती. राकेश पुन्हा एकदा इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. चेंडू गेलाय 6 धावांकरता. षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 27 या आकड्यावरती. इथे बघा पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर देख. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय उमेश भुरे याने. 6 धावा. गोरी गोरी केला तू दिल चोरी. गोरी दिसाय गोरी गोरी केला तू दिल चोरी. राकेश याच्यावरती हे आता आक्रमण केलेलं आहे. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. आता चेंडूने उंची घेतलेली आहे. लांबी घेतलेली नाहीये. आकाश धारवी चेंडूच्या खाली येतोय आणि बघा खूप चांगला झेल देखील तिथे कंप्लीट करतोय. पुरी प्यार ग तू सच में यार ग. पुरी नाचाय जाम भारी. पुरी चाल लय भारी. राकेश बॅट सहीची लागलाय. यष्टरक्षकापासून चेंडू थोडासा दूर पडला होता आणि बघा धावचीच्या सुरुवातीचा फलंदाज बाद झालेला. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 34 या आकड्यावरती. 34 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि 35 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. चला कॅप्टन या.
चला आपण सेमीफायनल करता इथे चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. चला हा पहिला सेमीफायनल असेल, पाहूया. न्यू स्टार वसई आणि विजय संघ असा पहिला सेमीफायनल. त्यानंतर आयसोन्सरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि साई इलेव्हन डोंगरीपाडा असा सेमीफायनलचा मॅच होईल. आपण अगोदर टॉस करून घेऊया. साई इलेव्हन डोंगरीपाडा आणि आयसोन्सरी स्पोर्ट्स तांबडमाल. आपण टॉस करतोय. छापा असा कॉल होता, छाप आलेला आहे. पावण्या नेमणीचा आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयसोन्सरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने टॉस जिंकलाय. मयूर, टॉस जिंकला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, मागचं कारण? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. या मैदानावरती अगोदर तुम्ही एक पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देखील फटकावलेली आहे. संघामध्ये वातावरण कसं आहे? वातावरण एकदम शांतच आहे. आणि या सीझनमध्ये ज्या प्रकारे संघाचा परफॉर्मन्स राहिलाय, काय म्हणशील? हो, सगळ्यांची मेहनत आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचतो. आपल्याला शुभेच्छा असतील. रुपेश, आपण टॉस गमावलाय, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनावर लागलाय? हो, नक्कीच मनासारखा निर्णय लागला. आम्हाला टॉस जिंकून बॅटिंगच करायची होती. बॅटिंग करत असताना 3 षटकामध्ये किती धाव बनवायचा प्रयत्न असेल? भाऊ 30 ते 35 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तसं जर 30 ते 35 आम्हाला जर आमच्या फलंदाजीने दिले तर आमची बॉलिंग चांगली आहे, आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. चला, आपल्याला शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय आयसोन्सरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे साई इलेव्हन डोंगरीपाडा टीमला. देविदास बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय. ते बघा, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू इथे खेळून काढलाय आकाश धानवी आणि एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब. त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये आपण पाहतोय. या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 35 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. देविदास देवा याचा षटक फार निर्णायक ठरणार आहे. हा ट्रायगर होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल इथे आलेला आहे. धावसंख्या आता स्थिरवलेली आहे 2 या आकड्यावरती. चेंडू देखील 2 टाकून झालेत. या मॅच नंतर आपल्याला पहिल्या सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळेल. ते बघा, जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय, चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये निघून गेलाय. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतो, क्षेत्ररक्षक आलाय, फंबल झाले तिकडे. चेंडूला उचलत फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा, ज्या ठिकाणी 1 धाव मिळाली असती त्या ठिकाणी 2 धावा इथे दिल्या गेल्यात. बघा, थोडंसं लेझी क्रिकेट खाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. या 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. पस्तीस धावांचं लक्ष आहे. 3 बॉल टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 4.
इथे बघा खूप चांगले चेंडू इथे हाताला गेलाय. हे धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वेग ते जनरेट केलेला आहे चेंडूने. बाकीचं काम यष्टिरक्षक इथे पूर्ण करतोय. देविदास खूप चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहतोय. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण झाले तिकडे. बॅकअप साठी आलाय. पायाने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू स्टॉप झालाय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. नशिबाची साथ मिळालंय खर्डी या संघाला. बघा चेंडू पायाला लागल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इकडे थांबलाय. स्टॉप झालाय. तिकडे खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्यात. विनंती असेल साई 11 डोंगरीपाडा टीमला. आमच्यापर्यंत सूचना येते की आपण तिकडे खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्यायच्या आहेत. या अगोदर आपण खेळाडूंना बसण्यासाठी तिकडे खुर्च्या द्यायच्या आहेत. बघा आयोजकांकडून ही सूचना आलेली आहे. बॅकफुट वरती जाऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये आणि आपण पाहतोय हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावलेली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 6 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 29 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. उमेश आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 29 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 धावा. पहिला बॉल पुल केलाय. पॉवरफुल देखील झालेला आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गुल देखील झालाय. पहिल्या बॉलवरती षटकार. 6. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती आक्रमण आता उमेश भोरे या गोलंदाजावरती केलेला आहे. हा षटकाराला या षटकाराने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. उमेश पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती. इथे बघा खोलवर टेपाचा चेंडू इथे हाताला गेला. जोरदार अपील झालेली आहे आणि फलंदाज बाद. ज्या प्रकारे आपण पाहतोय जोरदार अपील झाली होती आणि पंचांनी बघितलं की बॅटर यष्टांच्या मध्ये आहे आणि लगेच फिंगर अप इथे केलेला आहे. लगेच पाहूया ज्या प्रकारे हे दृश्य आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. बघा हा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. उमेश भोरे राईट आर्म वर विकेटचा मारा करत असताना बघा यष्टांच्या मध्ये नक्कीच सापडला गेला. ऑफ स्टंप वरती हा फलंदाज नक्कीच सापडला गेलाय. इम्पॅक्ट लाईनच्या लाईन वरती होता आपण पाहतोय आणि पंचांनी लगेच फिंगर अप केलेला आहे. फलंदाज बाद.
इथे बघा वेगवान चेंडू, तेच तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. उमेश पुन्हा एकदा आणखीन एक वेगवान तेज तर्रार चेंडू इथे हाताला गेलाय. बॅट अँड बॉल संपर्क इथे देखील झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 12. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये 23 धावा. 23 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ऑन साईडला इथे फटका केला गेला. देवा आहे तिकडे आणि थोडासा मिसफिल्ड झालाय. थोडासा नाही, भरपूर मोठा मिसफिल्ड. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय नशिबाचा चौकार. 4 धावा. बघा हा चौकार आलेला आहे. या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. हा चेंडू ते निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. षटक संपलंय ते म्हणजे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16 धावा. आता 6 चेंडू आणि 19 धावा. सहा बॉलमध्ये आता 19 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आणि स्ट्राईक वरती आपण आता आकाश धानवी या फलंदाजाला आपण पाहतोय. जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत जीवदानी गिरीज या संघाच्या. निलेश जाधव हे अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. यानंतर पहिला सेमीफायनल आपल्या समोर येईल. साई 11 डोंगरीवाडा आणि आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. सहा चेंडू 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. काय जबरदस्त फटका ते खेळलाय आकाश धानवी आणि गॅप शोधलाय आणि चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलाय. या 4 धावेने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 15 धावा. निलेश जाधव या बॉलरवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलंय. आता क्षेत्ररक्षणामध्ये इथे फेरबदल केला गेलाय. तो क्षेत्ररक्षक आपण पाहतो या 30 सर्कलमध्ये होता, त्याला आता डीप मध्ये तैनात केलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. त्यानंतर डीप कव्हर आहे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. इथे बघा चेंडूला आता लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पाठवून दिलाय. 6 धावांकरता ठोकलाय षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी आपला इथे होताना दिसते आकाश धानवी कडनं. चौकार षटकार आणि आतिषबाजी आता आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावरती.
अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये 9 धावींची आवश्यकता आहे. बघा इकडे जर खार्डी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर ते आकाश धानवी याची विकेट्स त्यांना घेणं फार महत्वाचं आहे. मात्र आकाश धानवी इथे आपण पाहतोय आणि काय घडलंय तर बॅटचा यश लागलाय. वेगवान चेंडू होता, ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळालेली आहे. बिग ब्लो, मोठा हादरा आणि आपण पाहतोय आकाश धानवी याला आता माघारी परतावं लागेल. आणि बघा जी विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळालेली आहे. मात्र अजूनही मॅच संपलेला नाही आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत. बघा ज्या प्रकारे सुरुवात केली होती, पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा हलकासा एज लागलाय आणि चेंडू सरळ आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. एक मोठा हादरा इथे दिला गेलाय. नव्याने बॅटर मयूर आलेला आहे, मयूर भोईर. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय राकेश चौधरी, ज्याने 4 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्यात आतापर्यंत. आकाश धानवी आणि 16 धावा बनवल्या. 8 चेंडूचा त्याने खेळ केला, त्याने 16 धावा बनवल्या आणि तो तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. आता 3 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 9 धावींची आवश्यकता आहे. नव्याने बॅटर मयूर आलेला आहे, मयूर भोईर. इथे बघा बॅटचा एज लागलाय. यष्टीरक्षकापासून चेंडू थोडासा दूर निघून गेला आणि आपण पाहतो एक सिंगल धाव इथे मिळाली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 27 या आकडावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 2 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 8 धावींची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. बघा मॅच ते आता अब्बू स्पोर्ट्स खार्डी संघाने बनवलेला आहे. 2 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता आहे. राकेश चौधरी ऑन स्ट्राईक. ते बघा हा ट्रॅकर होता, बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाही आहे आणि ते आपण पाहतोय का हा चेंडू डॉट आलेला आहे, निर्धाव आलेला आहे आणि आता सामन्यावरती अब्बू स्पोर्ट्स खार्डी संघाने पकड जी आहे मजबूत केलेली आहे. आता 1 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 8 धावींची गरज आहे. बघा एक क्षण असं वाटत होतं की हा सामना जीवदानी गिरीज संघाच्या बाजूने जाईल, मात्र दुसऱ्या क्षणी आपण बघितलं की हा सामना अब्बू स्पोर्ट्स खार्डी संघाने जिंकलेला आहे आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. हार्ड लक जीवदानी गिरीज. तर बेस्ट ऑफ लक फॉर द